हॅलो फ्रेंड्स, आजचा जो आपला व्हिडिओचा टॉपिक आहे हा थोडासा वेगळा आहे. स्पोकन इंग्लिश अंतर्गत जे आहे हा टॉपिक मी आज घेऊन आलेला आहे. बघा, टॉपिक थोडासा ऍडव्हान्स लेवलचा आहे. बेसिकवर सुद्धा मी यानंतर व्हिडिओ बनवेल, परंतु पहिले आपण हा जो टॉपिक आहे याच्यावर थोडंसं डिस्कशन करून घेऊया. व्हिडिओ हा छोटासाच होणार आहे, परंतु खूप महत्वाचा असणार आहे. बघा, हे 4 शब्द आपल्याकडे कुठले कुठले से आहे, टेल आहे, स्पीक आहे आणि टॉक आहे. बघा, या शब्दांचा जनरली आपण एकाच अर्थाने वापर करतो, परंतु इंग्रजी व्याकरणामध्ये तसा प्रकार नाही आहे. या चौघांचे युजेसेस जे आहे हे वेगवेगळे आहे. लक्षात ठेवा, युजेसेस म्हटलं मी, युजेस नाही म्हटलं, लक्षात ठेवा. हा, आता से जो आहे हा याचा अर्थ काय होतो? सेचा अर्थ काय होतो? म्हणतो. ओके, त्यानंतर टेल, टेल म्हणजे सांगणे. आणि हे जे उरलेले 2 शब्द आहे कोणकोणते? स्पीक आणि टॉक. याचा अर्थ काय होतो? बोलणे होतो. प्रत्येकाचा जो वापर आहे हा वेगवेगळा आहे. पहिला काय म्हटलं मी तुम्हाला? से. आता याच्यामध्ये कसं असते, याच्यामध्ये म्हणतो हा अर्थ होतो, ठीक आहे, परंतु याच्यामध्ये लिस्नर हा नसतो. याच्यामध्ये त्या लिस्नर पेक्षा तो जो बोलणार आहे ना तो काय बोलतो त्याच्या शब्दाला महत्व आहे. अशी विधानं तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये दिसतील. एक उदाहरण सांगतो म्हणजे जास्त स्पष्ट होईल. बघा, आता एक वाक्य सांगतो मी तुम्हाला. शी सेड, ती म्हणाली. आता हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य लिहित आहे मी. रिपोर्टेड स्पीच म्हणजे तिच्या तोंडचे बोललेले जसे जसे शब्द या ठिकाणी द्वितीय अवतरणात लिहावे लागतात. सी सेड, ती म्हणाली, मी थकली आहे. बघा, आता याच्यामध्ये हे जे रिपोर्टेड स्पीच आहे ती थकली आहे, बरोबर आहे. तिने असं म्हटलं की आय एम टायर्ड, मी थकली आहे. तर यालाच महत्व आहे. याच्यामध्ये लिस्नर जो आहे याला महत्व नाही आहे, म्हणून याच्यामध्ये सेचा जो भूतकाळ आहे हा काय आला? सेड आला. म्हणून लक्षात ठेवा, याच्यामध्ये जो आहे हा लिस्नर जो आहे हा नसतो. लक्षात ठेवा. तर सेकंड आहे टेल. टेलचा अर्थ काय सांगितलं इथं? सांगणे. आता सांगितलं म्हटलं तर ऐकणारा असायलाच पाहिजे, ठीक आहे. जेव्हा वाक्यामध्ये लिस्नर असतो, श्रोता असतो, ऐकणारा असतो, तेव्हा मग आपण वाक्यामध्ये काय वापरत असतो? सांगणे या अर्थाने टेल वापरत असतो. लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय म्हणणार आपण? एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. त्याने मला किंवा तिने मला सत्य सांगितले. कसं होणार वाक्य? सी, टेलचा भूतकाळ काय होतो? टोल्ड. बघा, टेलचा भूतकाळ काय होतो? टोल्ड. सी टोल्ड मी. बघा, हा लिस्नर आला. मी द ट्रुथ असं वाक्य आहे. याच्यामध्ये काय आला? लिस्नर आला. म्हणून मग आपण या ठिकाणी काय वापरलं? टेलचं रूप वापरलं भूतकाळी, त्यावेळी टोल्ड. ओके, तर याच्यामध्ये जे आहे आपल्याला कोणाला तरी ते सांगायचं असते, म्हणून तो कोणाला तरी म्हणजे तो लिस्नर असतो, तो ऐकणारा असायलाच पाहिजे. लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे स्पीक. हा, स्पीक आणि टॉक या दोघांचा अर्थ काय होत असतो? बोलणेच होत असतो. फक्त फरक एवढा आहे, स्पीकच्या वेळेस जे आहे आपल्याला औपचारिक संदर्भात किंवा भाषेचं संदर्भात विधान करताना आपल्याला स्पीक वापरावं लागते. आणि हा जो आपण म्हटलं कुठला? टॉक. तर टॉक मध्ये बोलणे या अर्थानच आहे, परंतु तो काय असतो? इन्फॉर्मल चॅट असतो तो. लक्षात ठेवा. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. बघा, भाषेच्या संदर्भात विधान करत असाल, जसं आता मी म्हणतो इथं मी 3 भाषा बोलतो. आय स्पीक म्हणावं लागेल, आय टॉक नाही. आय स्पीक 3 लँग्वेजेस. म्हणजे इथं विधान लँग्वेजेसचे नावं जरी आले तरी चालतील. तर लँग्वेजेसच्या संदर्भात विधान करत असाल तर तुम्हाला काय म्हणावं लागेल? स्पीक वाला रूप वापरावं लागेल, ठीक आहे. ते पिक्चर मध्ये म्हणते ना, आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश. चुकलं ते, ठीक आहे. आय कॅन टॉक नाही, आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणावं लागते. लक्षात ठेवा. अनौपचारिक. आता याच्यामध्ये जे आहे ना, हा औपचारिक सुद्धा म्हटलं मी. औपचारिक म्हणजे ऑफिशियल काही विधानं असतील, जसं आता मॅनेजर जो आहे त्याच्या एम्प्लॉईशी बोलत आहे, तर मग ते काय राहणार? स्पीक त्याच्यामध्ये वापरावं लागेल. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. द मॅनेजर हा स्पोक. द मॅनेजर स्पोक टू हिज एम्प्लॉईज. ठीक आहे, या पद्धतीने आपण म्हणू शकता. काय बोलला तो त्याची सध्या गरज नाही, फक्त आपल्याला सांगायचं आहे की हे काय ऑफिशियल विधान आहे, म्हणून याच्यामध्ये स्पीकचं काय वापरावं लागलं? भूतकाळी रूप वापरावं लागलं. चला, शेवटचा एक टॉक. काय म्हटलं आपलं? याचा जो आहे हा काय असतो? अनऑफिशियल, अनौपचारिक त्याचा वापर असतो. काय म्हणू आपण याला आपण म्हणतो असतो कॅज्युअल चॅट म्हणा किंवा टॉक म्हणा, ठीक आहे. मग याच्यामध्ये जे आहे म्हणजे याच्यामध्ये समजा कुटुंबामध्ये तुम्ही बोलत असाल, किंवा समजा मित्रांशी बोलत असाल, तर असे विधान याच्यामध्ये येणार. जसं मला माझ्या मित्रांशी बोलायला आवडते, हे विधान कसं होणार? आय लाईक
आता तुम्हाला मला माझ्या मित्रांशी बोलणे आवडते. आता इथून जे बोलणे आवडते असं आपल्याला लिहायचं आहे. आय लाईक, मला आवडते काय, मित्रांशी बोलणे. तर आता लाईक नंतर क्रियापद घ्यायचं झालं तर त्याला ING लागत असते. आय लाईक टू स्पीक नाही म्हणायचं, टू टॉक नाही म्हणायचं. इथं म्हणावं लागेल आपल्याला आय लाईक टॉकिंग. आय लाईक टॉकिंग. टॉकिंग काय असते, टू असते की विथ असते. एक ऍडव्हर्टाईज होती ना, काय म्हणते, टॉक विथ मी म्हणते की टॉक टू मी, टॉक टू मी. तर लक्षात ठेवा, आय लाईक टॉकिंग टू म्हणावं लागेल, टॉकिंग टू माय फ्रेंड्स. जे आहे अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. काय काय डबल सांगतो एक वेळेस तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. काय म्हटलं मी तुम्हाला, से मध्ये लिस्नर महत्वाचा नसतो. याच्यामध्ये महत्वाचं काय असते, मग जो कोणी बोलणारा असते त्याच्या बोलण्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन असतो, कॉन्सन्ट्रेट करावं लागते. त्याच्यामध्ये जे हे वर्ड्स जास्त महत्वाचे असतात. टेलमध्ये लिस्नर जास्त महत्वाचा असतो, लक्षात ठेवा, लिस्नर त्या वर्ड्स पेक्षा. म्हणून याच्यामध्ये लिस्नर हा हवाच. देअर मस्ट बी अ लिस्नर टू लिसन. Okay, if you consider this reporting work, speak. Okay, so that is used for official language, or in the case of if you are talking about language. So भाषा संदर्भात असन किंवा ऑफिशियल काही विधान करायचं असन तर मग आपल्याला काय वापरावं लागते, स्पीक वापरावं लागेल. मग इथं जे आहे आपण काय म्हणतो त्याला आपण काय म्हणतो असतो, ऑफिशियल संदर्भात आपल्याला हे वापरावं लागते. बोलतो काय म्हटलं मी, अनऑफिशियल. म्हणजे हे जे आहे हे काय असते, कॅज्युअल प्रसंगी, कॅज्युअल टॉक म्हणतो किंवा कॅज्युअल चॅट म्हणतो. तर अशा प्रसंगी आपल्याला हे वापरावं लागते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने याची यूज आपण बघितलेली. एक वेळेस रिपीट पुन्हा रिवाइज करून देतो. काय म्हटलं, सेचं रूप कधी वापरायचं, से, सेड वगैरे कधी वापरायचं जेव्हा म्हणतोय अर्थात लिस्नर नसेल. टेलचं रूप कधी वापरायचं, टेल, टोल्ड, टोल्ड कधी वापरायचं जेव्हा लिस्नर असेल, लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरं काय म्हटलं मी याच्यामध्ये, स्पीक. स्पीक मध्ये ऑफिशियल विधान करायचं असेल त्यावेळेस वापरायचं, लँग्वेजच्या संदर्भात विधान करायचं असेल त्यावेळेस वापरायचं. अँड द लास्ट वन इज हिअर टॉक. सो दिस इज यूज इन द केस ऑफ कॅज्युअल चॅट. ओके, तर अशा पद्धतीने या 4 रिपोर्टिंग वर्ब मध्ये फरक असतो. आय होप तुम्हाला जे आहे याचा फरक समजला असेल. ठीक आहे, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बघा लोक व्हिडिओ खूप बघतात, व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा येत आहे, परंतु लाईक आणि सबस्क्राईब जे आहे खूप कमी जण करतात. तर वेळ द्यावा लागतो या गोष्टीला तुम्ही म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर कृपया माझी विनंती असेल सर्वांनी लाईक करा, बाकीच्यांना शेअर करा. कारण पुढे जे इथून जे आहे मी खूप बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंतचे व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर मला असं वाटते तुम्ही इंग्रजी संदर्भात एक अभ्यासू किंवा गंभीर व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, तुमचे सुद्धा अभिनंदन पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. ठीक आहे, इथे मी थांबतो. धन्यवाद.